नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण थंडगार असा काकडीचा ज्यूस कसा बनवायचा ते बघणार आहोत. शरीरासाठी अत्यंत पौष्टिक हेल्दी असा आज आपण काकडीचा ज्यूस बनवणार आहे. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण रेग्युलर आपल्या काकड्या घेतल्या आहे, 3 काकड्या घेतल्या आहे. स्वच्छ धुवून घ्या. धुवून झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने त्याचे देठ कट करून घ्या आणि बारीक अशा कापून घ्या. उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने काकडीचा ज्यूस बनवून बघा. आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारा हा काकडीचा ज्यूस आहे. सर्व काकड्या कट करून झाल्या आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आता हे सर्व काकडीचे तुकडे टाकून घेऊया. पुदिन्याचे पानं टाकूया. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकले तरीही चालेल. लिंबाचा रस घालूया. त्याच्यामध्ये आता आपण साधं मीठ घालूया, काळं मीठ घालूया, 1 चमचा इतकी साखर घालूया. थंडगार असं पाणी टाकून घेऊया व याचं वाटण करून घेऊया. दळून घ्या या पद्धतीने. दळून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये सर्व रस टाकून घ्या आणि व्यवस्थित गाळून घ्या. या पद्धतीने गाळून झाल्यानंतर 2 काचेचे ग्लास घेतले, त्याच्यामध्ये आता भरपूर सारा बर्फ टाकून घेऊया. या पद्धतीने तुम्ही काकडीचा ज्यूस नक्की बनवून बघा. या उन्हाळ्यामध्ये लहान मोठे सगळे आवर्जून पितील, इतका पिण्यासाठी चविष्ट असा लागतो. आपल्या जिभेला पाणी सुटणारा हा काकडीचा रस आहे. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व असा सिंपल साध्या सोप्या पद्धतीने काकडीचा ज्यूस तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.